गडबड नका करू. मी काय सांगतो सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका परत एकदा. डीसी मोटरमध्ये आर्मेचर आणि फील्ड वाइंडिंगच्या कनेक्ट करण्याच्या पद्धतीनुसार त्याला आपण वेगवेगळ्या कॅटेगरीत क्लासिफाय केलेला आहे. एकदा मी प्रत्येक कॅटेगरी सांगतो, प्रत्येकाबद्दल मी थोडी थोडी कमेंट देणार आहे. जर पोरो तुम्ही आर्मेचर आणि फील्ड वाइंडिंगला वेगवेगळ्या प्रकारे सप्लाय देऊन दोघांमध्ये कसल्याच प्रकारचं कनेक्शन ठेवत नाहीत, म्हणजे तुम्ही याला वेगळे एक्साइट करताय आणि याला वेगळे एक्साइट करताय, म्हणून याचं नाव आहे सेपरेटली एक्साइटेड डीसी मोटर. सेपरेटली एक्साइटेड मध्ये पूर्व आर्मेचर आणि फील्ड वाइंडिंग एकमेकांना कसल्याच प्रकारे कनेक्ट नसते. पण जेव्हा तुम्ही या दोन्ही वाइंडिंगला एकत्र कनेक्ट करून दोघांना एक मात्र सप्लाय देता, सेम सप्लाय देता, तेव्हा पूर्व सेल्फ एक्साइटेड मोटर तयार होते. सेल्फ मध्ये दोन्ही वाइंडिंग एकत्र असतात. तर वाइंडिंगला पण कनेक्ट करण्याच्या पद्धतीनुसार आपण त्याचे 3 टाइप पडले. जर 2 वाइंडिंग सिरीज मध्ये लावल्या डीसी सिरीज मोटर, पॅरलल मध्ये लावल्या डीसी शंट मोटर, आबडधोबड लावल्या कंपाऊंड मोटर. कंपाऊंड मोटर मध्ये पण 2 टाइप पडले. जर पॅरललचा पाथ मोठा असेल, काही वेगळं समजू नका, पॅरललचा पाथ मोठा असेल तर त्याला लॉंग शंट म्हणता, छोटा असेल तर शॉर्ट शंट म्हणता. याच्यात परत 2 टाइप पडले, सी आणि डी. सी आणि डी, सी आणि डी. सी म्हणजे कम्युलेटिव्ह, डी म्हणजे डिफरन्शियल. सी म्हणजे कम्युलेटिव्ह, डी म्हणजे डिफरन्शियल. चला बरं थोडं प्रत्येकाबद्दल नॉलेज घ्यायचा प्रयत्न करू. मग सगळ्यात पहिलं गुट्टे सर तुम्हाला काय बोलले, सेपरेटली. चला सेपरेटली म्हणजे तुम्हाला कळलं की दोघाला वेगळा सप्लाय दिला जातो, सोडून द्या. पण जेव्हा तुम्ही सेल्फ एक्साइटेड म्हणता, सेल्फ एक्साइटेड म्हणजे बोथ वाइंडिंग इन वन सर्किट, ज्याचा सप्लाय कॉमन असतो, वेगवेगळा सप्लाय द्यायचा गरज नाहीये. जिथे दोन्ही वाइंडिंग एकाच सर्किट मध्ये असतात आणि दोघांना एक मात्र सप्लाय असतो त्याला सेल्फ म्हणतात. पोरो सेल्फ मध्ये सगळ्यात पहिलं सिरीज. सिरीज मध्ये फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग एकत्र कनेक्ट केल्या जातात. शंट मध्ये पोरो आर्मेचर वाइंडिंग वेगळी आणि फील्ड वाइंडिंग वेगळी असते. कंपाऊंड मध्ये 2 टाइप पोरो. लॉंग शंट मध्ये फील्ड वाइंडिंग थोडी मोठी असते, शॉर्ट शंट मध्ये फील्ड वाइंडिंग थोडी छोटी असते. पोरो म्हणतील मास्तर मग कम्युलेटिव्ह आणि डिफरन्शियल काय असते ते पण सांगू द्या. पोरो कम्युलेटिव्ह म्हणजे ऍडिटिव्ह, ऍडिटिव्ह आणि डिफरन्शियल म्हणजे सबस्ट्रॅक्टिव्ह. पोरो म्हणले मास्तर डोक्याच्या वरून गेलं. कम्युलेटिव्ह मोटार मध्ये पोलच्या वर वाइंडिंग अशा गुंडाळल्या जातात की ज्याच्यामुळं 2 फ्लक्स ऍड झाले पाहिजे. पोरो जिथे फ्लक्सेसची ऍडिशन होते त्याला कम्युलेटिव्ह असं म्हणतात, आणि जिथे फ्लक्सेसचं सबस्ट्रॅक्शन होतं त्याला सबस्ट्रॅक्टिव्ह असं म्हणतात. आय रिपीट माय वर्ड्स. जिथे 2 फ्लक्स एकमेकांमध्ये ऍड होतात त्याला ऍडिटिव्ह म्हणतात. आणि जर तिथं 2 फ्लक्सची डायरेक्शन सेम असेल तर φ1 + φ2, डायरेक्शन अपोजिट असेल तर φ1 - φ2. आता मी तुम्हाला प्रत्येकाची एक खासियत सांगतो, जरा लक्ष नका. तुम्ही जर मला विचारलं गुट्टे सर सांगा बरं या सगळ्या मोटरमध्ये सगळ्यात बेस्ट टॉर्क कुणाचा आहे, जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. डीसी सिरीज मोटरमध्ये टॉर्कचं रिलेशन असतं T इज प्रोपोर्शनल टू IA स्क्वेअर. सगळ्यात जास्त टॉर्क तयार करणारी मोटर ही डीसी सिरीज असते. परत एकदा, सगळ्यात जास्त टॉर्क तयार करणारी मोटर डीसी सिरीज असते. आणि तुम्हाला माहित आहे डीसी सिरीज मोटरला लोड लावूनच स्टार्ट केलं जातं. तुम्ही म्हणाल गुट्टे सर मी लोड लावत नाही आणि मोटरला सुरू करतो, बेटा तुझी मोटर डॅमेज होऊ शकते. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेव. मग ही मोटर का फेमस आहे, कारण याचा स्टार्टिंग टॉर्क खूप जास्त आहे. मग पोरं म्हणतील की सर डीसी शंट पद्धती काही ना काही असेल ना. हा, डीसी शंट मोटर का फेमस आहे, कारण या मोटरची स्पीड बदलत नाही बेटा. कॉन्स्टंट स्पीड पाहिजे असेल तर तू डीसी शंट मोटर घे. डीसी शंट मोटरचा टॉर्क थोडा कमी असतो, ठीक आहे ना, पण बेटा तू लोड लाव न लाव, जास्त लाव कमी लाव, ही मोटर म्हणते मी माझी स्पीड बदलणार नाहीये. प्रत्येक मोटरची खासियत आहे. डीसी सिरीज मोटर इज फेमस फॉर हाय स्टार्टिंग टॉर्क. डीसी सिरीज मोटरला विदाउट लोड ऑन केलं जात नाही, मोटर डॅमेज होऊ शकते. डीसी शंट मोटरचा टॉर्क ठीक ठाक आहे, बट डीसी शंट मोटर इज फेमस फॉर कॉन्स्टंट स्पीड अप्लिकेशन. हा, त्याच्यात पण तुम्हाला टॉर्क आणि स्पीड बद्दल वेगवेगळे डिटर्मिनेशन पाहिजे असतील, मग तुम्हाला एक तर लॉंग शंट किंवा शॉर्ट शंट कडे जावं लागेल, किंवा कम्युलेटिव्ह किंवा डिफरन्शियल कडे. मग पोरं म्हणतील की सर सगळं काही ठीक आहे, जरा डायग्राम तर दाखव कशा असतात. चला मी तुम्हाला प्रत्येकाचे डायग्राम दाखवतो. थांबा, गडबड नाही करायची, गडबड करू नका. मी प्रत्येकाचे डायग्राम दाखवतो. थांबा 1 मिनिट. हे बघा बरं, आपण व्होल्टेज इक्वेशन तयार केलं तर ना, व्होल्टेज इक्वेशनच्या मदतीने बॅक EMF इक्वेशन तयार झालं. आपण करंट इक्वेशन पण तयार केलं. आणि सगळ्यात मोठं म्हणजे हे बघा पोरं, इलेक्ट्रिकल इनपुटचा फॉर्म्युला, मेकॅनिकल आउटपुटचा फॉर्म्युला आणि I² आला, आपण कॉपर लॉस म्हणता. ठीक आहे ना. आता मी काय सांगतो जरा लक्ष देऊ नका. तुम्हाला मी थोड्या वेळा अगोदर काय सांगितलं होतं, चार्ट.
थांबा, इथे न्यूमरिकल स्टार्ट झालेलं आहे, तुम्हाला मी सरळ चार्टकडे घेऊन जातो. ठीक आहे, जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. हा बघा, हा पोरो तो चार्ट आहे. ठीक आहे, तो चार्ट आहे जो सरने आता बोर्डवर ड्रॉ केला होता. सेपरेटली सेल्फमध्ये 3 टाईप, सिरीज, शंट, कंपाऊंड. कंपाऊंडमध्ये 2 टाईप, लॉंग शंट, शॉर्ट शंट, कम्युलेटिव्ह डिफरन्शियल. चला मी प्रत्येकाची सर्किट डायग्राम दाखवतो. जिथे 2 वाइंडिंग एकत्र कनेक्टेड असतात त्याला डीसी सिरीज मोटर म्हणतात. केव्हीएल लावल्यास तुम्हाला व्होल्टेज इक्वेशन पण मिळतं, बॅक ईएमएफ इक्वेशन पण मिळतं, करंट इक्वेशन पण मिळतं. आता प्रत्येकाला केव्हीएल लावून इक्वेशन तयार करायला खूप वेळ लागेल, पण नंतर मी तुम्हाला इक्वेशन सांगणार आहे. ही डीसी सिरीज आहे पोरो. आता नीट बघा ना, फील्ड आणि आर्मेचर वाइंडिंग वेगवेगळी कनेक्ट केलेली आहे पॅरलल मध्ये. याला डीसी शंट मोटर म्हणतात. पॅरलल मध्ये म्हणजे वेगवेगळी. हा, इथं करंटचे तुकडे होतात, सिरीज मध्ये करंटचे तुकडे होत नाहीत, पॅरलल मध्ये होतात. आता मी कंपाऊंड मध्ये जातो पोरो. कंपाऊंड मध्ये पहिले लॉंग शंट. लॉंग शंट मध्ये पोरो जो पॅरललचा पाथ असतो ना तो थोडा मोठा असतो बघा, दिसला का, अखंड असतो पूर्ण. जिथे शंट वाइंडिंग, शंट म्हणजे पॅरलल वाइंडिंग, जिथे शंट वाइंडिंग दिसायला मोठी असते त्याला लॉंग शंट म्हणतात. आणि पोरो जिथे शंट वाइंडिंग दिसायला छोटी असते, मोठा पाथ म्हणजे लॉंग शंट आणि छोटा पाथ म्हणजे शॉर्ट शंट. पोरं म्हणतील मास्तर सगळं काही ठीक आहे, पण हे कम्युलेटिव्ह आणि डिफरन्शियल का असं एकदा क्लिअर करा बरं पोरो. मी तुम्हाला सांगतो. हे बघा, हे असते कम्युलेटिव्ह. कम्युलेटिव्ह एका वाइंडिंगच्या गुंडाळण्याच्या नेचरला नाव दिलेलं आहे. नीट बघा, या पोलवरची पहिली वाइंडिंग आणि दुसरी वाइंडिंग ची करंटची डायरेक्शन सेम आहे, करंटची दिशा सेम आहे. म्हणजे पहिल्या वाइंडिंगने तयार केलेला फ्लक्स φ1, दुसऱ्या वाइंडिंगने तयार केलेला फ्लक्स φ2 एकाच डायरेक्शनला चालले. जर दोन्ही फ्लक्स एका डायरेक्शनला जात असतील तर फ्लक्सेसची बेरीज घेतली जाते, φ1 + φ2. सो त्याला ऍडिटिव्ह म्हणतात. ऍडिटिव्ह म्हणजे बेरीज. बेरीजला जिथे फ्लक्सेसची बेरीज होते त्याला क्युम्युलेटिव्ह म्हणतात. पण सेकंड डायग्राम मध्ये बघा, जिथे फ्लक्सेसची सबस्ट्रॅक्शन होते. नीट बघा, पहिल्या वाइंडिंग मध्ये करंट डावीकडून उजवीकडे चालला, दुसऱ्या वाइंडिंग मध्ये करंट उजवीकडून डावीकडे. तात्पर्य काय, एक फ्लक्स वर एक फ्लक्स खाली, म्हणून इथं फ्लक्सेसची बेरीज न घेता वजाबाकी घेतली जाते, φ1 - φ2. परत एकदा सांगतोय, φ1 + φ2 असेल गो फॉर कम्युलेटिव्ह, आणि φ1 - φ2 असेल गो फॉर डिफरन्शियल. जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला मे बी डायग्राम अशा दिसू शकतात. इज दॅट क्लिअर? येस ऑर नो?